ना 2014 मध्ये तुम्ही त्यावेळी यूपीमध्ये होतात, काँग्रेसच्या सोबत होतात. सोनिया गांधी तुमची शेजारीण होती. शेजारीच राहत होत्या त्या. कधी-कधी कभी-कभी चालत सुद्धा भेटायला येत असत. हो. पण चिराग पासवान आले आणि त्यांनी त्यांचा पत्ताच कट केला. कोणाचाच पत्ता साफ केला नाही. आय थिंक इट वॉज नीड ऑफ द ऑवर. मी आपल्या पंतप्रधानामुळे खूप प्रभावित झालो आणि हे मी खुले मंचाने पण नेहमीच स्वीकार केला आहे. त्यावेळी त्यांचं जे व्हिजन होता, मी 21व्या शतकातला तरुण आहे आणि मी नाही मानत जात-पात आणि धर्माच्या राजकारणात. अँड द स्टेट आय कम फ्रॉम बिहार, तिथे खूप जास्त जात-पात आणि जातीयवाद हे जरा जास्तच आहे. देशाने पहिल्यांदाच असा एक पंतप्रधान पाहिला जो 125 कोटी देशवासियाबद्दल बोलत होता. मी हे 2014 ची गोष्ट सांगतोय. तर त्यावेळी ही गोष्टच मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या. ही गोष्ट बरोबर आहे. बाबा सुरुवातीला तयार नव्हते. ही वॉज नॉट रेडी. अलायन्स बदलण्याच्या पक्षात नव्हते. बट बट इव्हेंच्युअली ते तयार झाले. आणि तुम्ही मोदींचे हनुमान बनलात. इव्हेंच्युअली. हा एक किस्सा आहे याच्यामागे. बरं मी सांगतो तुम्हाला, की मी का हनुमान बनलो आणि कसं बनलो ते. 2020 ची गोष्ट आहे रजत सर. त्यावेळी आम्ही निवडणूक स्वतंत्र लढवत होतो. मी एकटाच होतो त्यावेळी आणि इंडिया अलायन्स बरोबर थोडा दुरावा निर्माण झाला होता. सो आय ऑप्टेड आउट ऑफ द अलायन्स आणि मी एकटाच निवडणूक लढत होतो. तेव्हा माझ्यावर एक कंडिशन लादण्यात आली, की मी पंतप्रधानाच्या फोटोचा वापर करू शकत नाही. सो आय जस्ट सेड ऑन रेकॉर्ड वन डे, ते माझ्या हृदयात वास करतात. त्यांची फोटो, त्यांची होर्डिंगची गरज नाहीये. तर ते माझ्या हृदयात वास करतात आणि मी हनुमान बनलो.